कुठे गेले? हा आहे. सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके नारायणी नमोऽस्तुते। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा निःशेषजाड्यापहा निःशेषजाड्यापहा। आपणा सर्वांचे आदिशक्ती गुरुकुलमध्ये स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी रेकी आणि रेकीचे फायदे, त्याचप्रमाणे रेकीमुळे कोरोनाच्या काळामध्ये आपण सुरक्षा चक्र कसं घेऊ शकतो अशा विविध विषयांवर बोलणार आहोत। पण त्या अगोदर आदिशक्तीचं कार्य हे कशा पद्धतीनं चालू आहे, पुढे काय करायचं आहे आणि याच्याबद्दल मला वाटतं की ही माहिती माझ्या ज्या मार्गदर्शक आहेत सौ चंद्रकलाताई जोशी यांनी ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवावी असं मला वाटतंय। त्याचप्रमाणे त्यांचे शुभाशीर्वाद सुद्धा आजच्या कार्यक्रमाला आम्हाला अत्यंत महत्त्वाचे आहे। त्यामुळे मी प्रथम चंद्रकलाताईंना या ठिकाणी आदिशक्तीबद्दल सांगायची विनंती करते। चंद्रकलाताई। सर्वांचं स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये। आपण सर्वजण मोठ्या कुतूहलाने आणि मोठ्या जिगुष्टीने इथं आलेले आहात। तुम्हाला काही विशेष ज्ञान प्राप्त होणार आहे। चारुशिलाताई कांबळे या आदिशक्तीच्या सर्व आहे। त्यांनी या आदिशक्तीच्या फाउंडेशन पासून इथं आपलं डिवोशन ओतलेलं आहे। चारुताईंनी इसवी सन 2000 पासून या क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं आणि आपल्या चौफेर ज्ञानाने त्यांनी काही अशा गोष्टी साध्य केल्या की त्यामुळं ग्रहयोग तर मानवाच्या जीवनामध्ये परिणाम करतात आणि नियती ही तर अटळ आहेच। आपल्या कर्मभोगाची फळ भोगण्यासाठीच आपण इथं आलेलो आहोत आणि आपल्या पत्रिकेतील ग्रहयोग हे आपण बदलू शकत नाहीत। आपण त्याच्या अनुषंगाने ज्या काही सुखदुःखाच्या घटना आपल्याला भोगाव्या लागणार आहेत त्या भोगाव्याच लागतात। हे सगळं शास्त्र अशा प्रकारचं आत्मसात केल्यानंतर त्या अशा काही एका निर्णयाला पोहोचल्या की जर ग्रहयोग बदलता येत नसतील तर मानवाची दुःख दूर व्हायची कशी। मुख्यतः आपल्या संपूर्ण शिक्षणाचा केंद्रबिंदू त्यांचा म्हणजे या मानवजातीला वारंवार पडणाऱ्या संकटातून, दुःखातून, वेदनेतून बाहेर काढणं आणि एक सुखावह जीवनाचा मार्ग दाखवणं। ते शक्य आहे का याचा विचार करीत असताना त्यांनी ज्योतिष शास्त्रापेक्षा इतर काही जी स्पिरिच्युअल शास्त्र आहेत, जी काही चैतन्य निर्माण करणारी आहेत, त्याच्याकडे त्यांचा ओढा गेला। आणि खरं तर आपण बघतो नेहमी की परमेश्वराला आपण वेगवेगळे नाव रूप दिलेले आहेत, पण परमेश्वर ही एक शक्ती आहे, ही हा एक चैतन्याचा खूप मोठा स्तोत्र आहे।
आणि त्याला जर आपण समजून घेतलं, तो जर आपण त्याच्याशी जर आपण एकरूप झालो, तर दुःखाचं नावच उरणार नाही. आणि त्यासाठी म्हणून त्या चैतन्य शक्तीला आवाहन करण्यासाठी म्हणून काही शास्त्र आहे. आपल्याकडे सुद्धा ध्यानयोग आहे, षटचक्र जागृती आहे. आणि त्यानुसार योग माध्यमातून किंवा आपण जे त्रिबंध लावतो त्या माध्यमातून आपण आपली कुंडलिनी जागृत करू शकतो आणि आपल्या दुःखाचा सगळा कचरा बाहेर काढून फेकू शकतो आणि अतिशय चैतन्यशील अशा प्रकारच्या जीवनाचा अनुभव घेऊ शकतो. हा सगळा अभ्यास आपल्या शास्त्रामध्ये पहिल्यापासूनच आहे आणि तेच आत्मसात करावं, तेच या भगिनींना द्यावं, दिन दुबळ्यांना द्यावं, अडचणीत सापडलेल्या लोकांना द्यावं. अशा प्रकारची प्रेरणा घेऊन चारुताईंनी ध्यान योगावर पहिले आपलं लक्ष केंद्रित केलं. ध्यानातून षटचक्र जागृती करणं आणि आपल्या स्वतःचा एक आत्मविकास करून आत्म्याची ओळख पटवून घेऊन एका चैतन्य शक्तीला आपल्यामध्ये समाविष्ट करून घेणं, या प्रकारचं काम त्यांनी केलं. आणि त्यानंतर मग त्यांनी या क्षेत्रात पाऊल टाकल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की या क्षेत्रामध्ये इतरही काही अशी शास्त्र आहेत की जी या चैतन्य तत्वालाच आवाहन करतात. आणि मग त्या रेकीकडे वळल्या. रेकी ही एक अशी विद्या आहे की तुम्हाला या विश्वातील असलेल्या अखंड बरसणाऱ्या चैतन्य शक्तीचा अनुभव करून देते. आणि ती चैतन्य शक्ती तुम्ही तुमच्या 2 हाताद्वारे तुमच्यामध्ये समाविष्ट करून घेऊ शकता. आणि ती जर शक्ती तुम्हाला प्राप्त झाली तर तुम्ही तुमच्या जीवनात न होणारी कामं सहजगत्या पार पाडू शकता. तर या चैतन्य शक्तीचा पूर्ण अभ्यास करून रेकी ग्रँडमास्टर पर्यंत त्यांनी अभ्यासक्रम केला. स्वतः त्यात रमल्या, स्वतः अनुभव घेतला, स्वतःच्या कुटुंबाला दिला, स्वकीय बांधवांना दिला आणि मग त्यांना आत्मविश्वास निर्माण झाला की रेकी हे शास्त्र असं आहे की त्यातून आपण या मानवी दुःखाला कुठंतरी विसर्जन घालू शकतो. त्यानंतर त्या संमोहन विद्येकडे वळल्या. त्यातूनही त्यांनी आपल्या मनाला एक प्रकारचा वेगळासा अनुभव देऊन आणि दुसऱ्याला सुद्धा संमोहनद्वारे आपले म्हणजे त्याच्या मनात ज्या गोष्टी आहेत त्या करायला आपण तयार करू शकतो. मग माझं दुःख संपलं, माझं दुःख संपलं, अशा संमोहनातून खरोखरच आपल्या दुःखाला आपण कधी कचरा कुंडीत नेऊन टाकलेलं असतं ते आपल्यालाही कळत नाही आणि एका चैतन्यशील जीवनाचा आपल्याला अनुभव येतो. त्याचप्रमाणे अगदी तळागाळातल्या लोकांना सुद्धा हे ज्योतिषाचं ज्ञान मिळावं ही आंतरिक कळकळ असल्यामुळे सोपं शास्त्र यात कोणतं? मग त्या अंकशास्त्राकडे वळल्या. अंकशास्त्र हे ज्योतिषाच्या गणितीय भागापासून जरी दूर असलं तरी त्यातच समाविष्ट आहे आणि प्रत्येक अंकाला एक रंग आहे, एक वजन आहे, एकेका ग्रहांचं त्याच्यावर स्वामित्व आहे आणि त्या सगळ्याचा उपयोग करून घेऊन आपण जे रोज अगदी आपल्या मुलाला पण प्रेमाने कुरवाळणार नाहीत इतकं प्रेमाने झोपेपर्यंत आणि उठेपर्यंत आपल्या हातामध्ये उठल्यापासून झोपेपर्यंत जो तुमचा मोबाईल असतो त्या मोबाईलचा नंबर तुमच्यावर काय परिणाम करू शकतो आणि त्या मोबाईलचा नंबर जर तुम्हाला अनुकूल असेल तर तुमच्या जीवनात सहज साध्य अशा प्रकारच्या यशाची मालिका कशी तयार होऊ शकते याचा सखोल अभ्यास केला आणि त्याच्यावरही त्यांनी लोकांना मार्गदर्शन करून सुलभतेने दुःख निवारण करण्याचा एक सूर्योदयी मार्ग दाखवला, एक तेजाचा मार्ग दाखवला आणि हे त्यांचं कार्य असं अखंड चालूच राहिल्यामुळं ध्यान योग आहे, रेकी आहे, हिलिंग पॉवर आहे
या सगळ्या गोष्टी आत्मसात करून त्यांनी आपल्या या असलेल्या कार्याला आता जनतेपर्यंत पोहोचवायचं म्हणून अगोदर आदिशक्ती सायंटिफिक नावाचं एक जनतेच्या सुखासाठी एक झूमवर असं आपलं एक संचालन सुरू केलं आणि त्यानंतर त्यांना जाणवलं की नुसतं या गोष्टी करून उपयोग नाही. अध्यात्म ही शक्ती अशी आहे की ती माणसाला खरोखर शेवटी परमेश्वर रूप करून टाकते आणि याची देही याची डोळा त्याचा अनुभव आपण घेऊ शकतो. आणि त्यामुळं जर आपल्याला या व्यासपीठावर अध्यात्माची चौकटही उभी करायची असेल, अध्यात्माच्या महामार्गातून जर आपल्याला सर्वच स्तरातील भगिनींना आपल्या बांधवांना एकत्र बांधून ठेवून एक चैतन्याचा मार्ग दाखवायचा असेल तर मग आपल्याला नाव बदललं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी आपल्या या व्यासपीठाचं नाव आदिशक्ती हे असं ठेवून आदिशक्ती चैतन्य शक्ती हे तर या आदिशक्तीतून त्यांनी जे अध्यात्माचं एक बीजावरोपण केलेलं आहे तर इथं त्यांनी माता भगिनींना श्री सूक्त शिकवणे किंवा गणपती अथर्वशीर्ष सारखे कार्यक्रम इथं राबवणे, भजनी मंडळ तयार करणे, गाणे सुगम गीत शिकवणे, त्याचप्रमाणे सप्तशती सारखा महान ग्रंथ तो स्वामी समर्थांच्या केंद्रानुसार का होईना परंतु त्याचं ज्ञान त्यात ते गुह्य ज्ञान तळागाळातल्या समाजापर्यंत पोहोचणे अशा प्रकारचे कार्य हाती घेतले आणि या आदिशक्तीला अध्यात्माच्या उंबरठ्यावर आणून उभं केलं. अध्यात्म आणि परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग हा काही एखाद्याची मक्तेदारी नाही, तो प्रत्येक जण अवलंबू शकतो. आपापल्या स्वतःच्या वेळेनुसार आणि आपापल्या शक्तीनुसार त्यांनी त्या मार्गावरून वाटचाल करावी अशा प्रकारचं एक मार्गदर्शन त्यांनी करायला सुरुवात केली. त्यात त्यांना लाखो हात सहकार्य करायला पुढे आले आणि त्यांच्या या जगन्नाथाच्या रथाला अशा प्रकारे सगळ्यांनीच हातभार लावल्यामुळे आज त्या एका वेगळ्या प्रगतीच्या पथाने वाटचाल करीत आहेत. पण एवढं करून त्यांनी ज्योतिष्य किंवा वास्तू हे सोडलं नाही. वास्तू मध्ये सुद्धा त्यांनी निरनिराळे शोध लावून आपल्या स्वतःचा असा एक काही दृष्टिकोन तयार केला आणि तेही ज्ञान सर्वांना देण्यासाठी त्या तत्पर झाल्या. त्याचप्रमाणे ज्योतिष्याच्या या क्षेत्रापासून आपण दूर जाऊ नये म्हणून दर बुधवारी इथं एक मुक्त व्यासपीठ त्यांनी निर्माण केलं आणि दर बुधवारी कधी एक कधी दोन असे या महाराष्ट्रातले उत्कृष्ट वक्ते बोलावून विविध ज्ञानाचा खजिना त्यांच्या पुढे उभा करण्याचं कार्य त्यांनी सुरू केलं. आणि आज या सगळ्या कार्यातूनच त्यांनी रेकी, हिलिंग, ध्यानयोग यावर आपलं मुक्त भाषण ठेवलेलं आहे. सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आणि नाही आता वेळेनुसार घेता आला तर युट्यूबवर ते टाकलंच जाणार आहे. तेव्हा युट्यूबवर आपल्या सवडीनं आपल्या वेळेनुसार ते बघावं आणि त्यातील असलेल्या गुह्यज्ञानाचा आपल्याला फायदा करून घेऊन आपल्या जीवनाची वाटचाल खऱ्या चैतन्य मार्गाने व्हावी या दृष्टीनं आपण प्रयत्न करावा. यासाठी हा सगळा प्रपंच त्यांनी मांडलेला आहे. आज त्या इथं तुम्हाला त्याबद्दल व्यवस्थित माहिती सांगणार आहेत. माझी आणि त्यांची ओळख तशी फार दिवसाची नाही, पण थोड्या दिवसात जी ओळख झाली त्यावरून त्यांचं व्यक्तिमत्व हे जनतेच्या दुःखाचा आपण कुठंतरी पूर्णविराम करावा यासाठी सातत्याने झटावं अशा प्रकारचं आहे हे जाणवल्यामुळं त्यांच्याबद्दलचे हे 2 शब्द मी अभिव्यक्त केले. आणि आता त्या त्यांचे जे काही कार्याची सूत्र आहेत ती हाती घेतील आणि त्यांचा कार्यक्रम त्या पुढे करतील. आभारी आहे सर्वांची.
धन्यवाद चंद्रकलाताई. आणि मला माहितीच होतं की माझी ओळख ही माझ्यापेक्षा जास्त चांगली चंद्रकलाताई नक्कीच करून देणार आहेत. कारण माणूस स्वतःला ओळखू शकत नाही. मी मला स्वतःला ओळखलं नाही, इतकं मला चंद्रकलाताईंनी काही दिवसांमध्येच ओळखले. त्यांचा पाठिंबा, त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणखीन खूप काही करण्याची माझ्यामध्ये एक उर्मी निर्माण होते आणि मग माझं कार्य ह्या पद्धतीनं सुरू होतं. चंद्रकलाताईंसारखे हात माझ्या मदतीला आहेत आणि म्हणून मी आज या ठिकाणी तुमच्यासमोर उभी आहे. आणि त्याचप्रमाणे तुम्हा सर्वांचे सहकार्य आणि तुम्ही आवर्जून माझ्याकडे उपस्थित राहता, माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहता, त्याबद्दल मी आपल्या सर्वांची सुद्धा अत्यंत आभारी आहे. आणि तुमचंही प्रेम मला माझ्या प्रत्येक कार्यक्रमात दिसतं. तर आता आपण सुरुवात करूया, ती म्हणजे रेकी शक्तीबद्दल. आणि रेकी शक्ती म्हणजे नेमकी काय आहे या संदर्भात आपण बोलणार आहोत. तर मी तुम्हाला जी ऍडव्हर्टाईज पाठवली होती त्यामध्ये मी म्हटलेलं आहे की प्रेम, सुख, समाधान, आनंद, पैसा यासारख्या अनेक गोष्टींची माणसाला गरज आहे. आणि आता आपल्याला कोरोनामुळे अजून एका गोष्टीची जाणीव झाली आणि ती म्हणजे आपल्याला सुरक्षा चक्र सुद्धा असणं प्रत्येकाभोवती असायला पाहिजे. स्वतः सुरक्षित राहावं ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये आता जास्त बळकट होऊ लागलेली आहे. पूर्वीच्या काळी आपण असं म्हणायचो की अन्न, वस्त्र, निवारा या 3 गरजा आहेत. परंतु आता पुढे पुढे या 3 गरजांपेक्षा इतर अनेक गरजा वाढीस लागलेल्या आहेत. आणि त्यामधली महत्वाची गरज म्हणजे स्वतः सुरक्षित असणं. आणि त्यामुळेच आता मी या रेकी या विषयाला मी हात घातलेला आहे. तर रेकीचा जो मुख्य हेतू तर तसे त्याचे बरेच आहेत. आपण त्या रेकीचे हेतू काय काय आहेत ते पाहणारच आहोत. परंतु रेकीचं कार्य कशासाठी चालायचं पूर्वी, तर सर्वप्रथम शारीरिक आजार बरे करण्यासाठी रेकीचं कार्य सुरू झालं होतं अगदी सुरुवातीच्या काळात. रेकी शक्तीचा उगम पाहायला गेलं तर भारतातच झालेला आहे. आणि अशा अनेक शक्तींचा, अनेक आध्यात्मिक आणि सायंटिफिक सुद्धा अशा अनेक शक्तींचा उगम हा भारतात झाला. परंतु भारतातलं ज्ञान परदेशात सुद्धा गेलं आणि परदेशातून पुन्हा पुढे आलं. त्यामुळे आपण याला आता रेकी ही एक जपानी विद्या आहे असं आपण त्याला आता म्हणतो. परंतु रेकीच्या आधी सुद्धा भारतामध्ये हे अशा प्रकारचं ज्ञान अस्तित्वात होतच. परंतु ठीक आहे, भारताची मक्तेदारी इतरांकडे गेली तरी काही हरकत नाही. ती पुन्हा आपल्यापर्यंत आलेली आहे आणि त्याचा आपल्या जीवनासाठी आपल्याला वापर करून घ्यायचा आहे हे निश्चित. तर आता आपण बोलूया ते म्हणजे रेकीचं कार्य. म्हणजे ज्या वेळेस रेकी शक्तीचा शोध डॉक्टर मिकाओ ओसाई यांनी लावला त्यावेळी त्यांचा जो हेतू होता, तो प्रथम हेतू होता तो म्हणजे शारीरिक आजार बरे करणे. परंतु शोध घेता घेता लक्षात आलं की माणसाला फक्त शारीरिकच आजार आहेत असं होऊ शकत नाही. तर माणसाला मानसिक आजार आहेत आणि एवढंच नाही तर आर्थिक सुद्धा आजार आहेत. ते कसं ते पाहूया. तर शारीरिक आजारांमध्ये सुद्धा ही रेकी शक्ती खूप चांगलं कार्य करू शकते. परंतु शारीरिक आजार निर्माण होतात ते मानसिक आजारांमुळे. माणूस अगोदर मनातून आजारी पडतो. मनुष्य अगोदर मनातून खच्ची होतो, मी हे करू शकत नाही, स्वतःचा आत्मविश्वास गमावतो आणि त्यानंतर तो माणूस आजारी पडतो. म्हणजेच काय, तर आजारी पडण्यामागं मानसिकता लक्षात घ्यावी लागते. मानसिकता, त्यानंतर शारीरिक आजार. परंतु अजून एका गोष्टीचा थोडासा आतमध्ये जाऊन आपण विचार करायला पाहिजे आणि तो म्हणजे ज्यावेळी माणसाकडे पैसा नसतो तेव्हा सुद्धा माणूस आजारी पडतो. म्हणजे आपण असं म्हणतो, कितीतरी व्यक्ती म्हणतात, बोलता बोलता अगदी सहजपणे घरातल्या गृहिणी सुद्धा म्हणतात की मी काम केल्यानं आजारी पडत नाही, तर मला काम नसेल तर मात्र मी आजारी पडते, असं आमच्यासारख्या अनेक व्यक्ती म्हणतात. आणि हा अनुभव तुम्हाला सुद्धा आलेलाच असेल. तर ज्या व्यक्तींना
काम नसेल, आर्थिक सोर्स नसतील आणि जीवनामध्ये हवी ती सुख नसतील, तर माणूस शारीरिक, मानसिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून तो आजारी पडतो. मग अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याची माणसाला गरज आहे. परंतु मला यामध्ये मुद्दा असा आहे की मी स्वतः सुद्धा ज्योतिषशास्त्रामध्ये काम करते आणि ज्योतिषशास्त्राचा विचार हा करणं गरजेचं आहे, की जर का मी ज्योतिषशास्त्रामध्ये आधीपासून काम करत नसते तर कदाचित मी हा विचार केला नसता. परंतु ज्योतिषशास्त्रात काम करत असल्यामुळे मात्र मला असं वाटायला लागलं की मग रेकी शक्तीमुळे आपल्या जीवनात बदल होतात. तर मग अशा वेळेस आकाशातले ग्रह तारे त्यांच्या जागा सोडतात का? तर मुळीच नाही. आकाशातील ग्रह तारे त्यांच्या जागा सोडत नाहीत. आणि मग हे बदल कसे होतात? नशिबात बदल करता येतो का? मुळात रेकी शक्तीमुळे मी तुम्हाला ह्याचं उत्तर 2 पद्धतीनं देणार आहे. तर रेकी शक्तीमुळे तुमच्या जीवनात हवे ते बदल करता येतात, जर का तुमच्या नशिबामध्ये तशी संधी आलेली असेल तर. हे माझं वाक्य, म्हणजे मी थोडंसं दुटप्पीपणाचं वाक्य ह्या ठिकाणी बोललेली आहे. म्हणजेच काय, तर तुमचं नशीब कुणीही बदलू शकत नाही. परमेश्वराची शक्ती फक्त तुम्हाला बदलू देऊ शकते. परमेश्वरी शक्तीमुळे, चैतन्य शक्तीमुळे आपण यामध्ये बदल करून आणू शकतो. परंतु लक्षात घ्या, परमेश्वरी शक्ती तुमच्या नशिबामध्ये तुम्हाला मिळणार आहे की नाही, हे सुद्धा तुमच्या नशिबावरच अवलंबून आहे. तर या सगळ्याचा अर्थ असा आहे की ज्यांच्या जीवनात बदल होणार आहेत, ज्यांच्या जीवनामध्ये काहीतरी सकारात्मक बदल होणार आहेत, ज्यांची दशा, महादशा, विदिशा, अंतर्दशा बदल होणार, याच्यामध्ये बदल होणार आहेत, करंट प्लॅनेटमध्ये बदल होणार आहेत, अशा व्यक्तींच्या जीवनामध्ये रेकी शक्तीसारखा मार्ग किंवा अन्य अनेक वेगवेगळे मार्ग अशा व्यक्तींच्या जीवनात येतात. आणि मग अशा अनेक वेगवेगळ्या मार्गांच्यामुळे मग आपण आपल्या जीवनात सुंदर बदल करू शकतो. तर यामध्ये पहिलं वाक्य माझं असं आहे की अंधश्रद्धा टाळा, विज्ञान जाणून घ्या. आणि या माझ्या पहिल्या ब्रीदवाक्यानुसार मी तुम्हाला या ठिकाणी सांगेल, मला असं काही म्हणायचं नाही की कुठलंही शास्त्र अंधश्रद्धा नाही. मी अगदी सायंटिफिकली तुम्हाला सांगतेय. ज्योतिषशास्त्र असेल, वास्तुशास्त्र असेल, संमोहन असेल, अंकशास्त्र असेल, रत्नशास्त्र असेल किंवा अलीकडे पुढे येत असलेले अनेक विविध प्रकारचे शास्त्र, हे खरोखरच शास्त्र आहे. या शास्त्रांच्या पुढे लिहिलेलं आहे की हे शास्त्र आहेत, असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर हे सर्व शास्त्रच आहेत. परंतु तरी सुद्धा मनुष्य प्राणी जर का चुकीच्या पद्धतीनं त्याचं विश्लेषण झालं की तुला अजून 2 महिन्यांनी नोकरी मिळेल, असं एखाद्या ज्योतिषाने सांगितलं, परंतु 2 महिन्यांनी मिळाली नाही, त्याच्याऐवजी वर्षांनी मिळाली, तर त्या व्यक्तीचं प्रेडिक्शन चुकतं. आणि ह्या प्रेडिक्शन चुकल्यामुळे त्या व्यक्तीने जे फलादेश सांगितले ते फलादेश चुकल्यामुळे मग ज्योतिषशास्त्र मग काय खराब आहे का, अंधश्रद्धा आहे का, अशा पद्धतीच्या वल्गना बाहेर उठतात. परंतु यामध्ये मी तुम्हाला म्हणेल की खरं तर हा एक खूप मोठा वेगळा विषय आहे की हे सर्व शास्त्र अजिबात अंधश्रद्धा नाही. आणि म्हणूनच मी स्वतः, मला हे सगळे विषय प्रूव्ह करायला मला आवडतात. त्या दृष्टिकोनातून माझं लेखन चालू आहे आता. आणि सर्व शास्त्र हे अंधश्रद्धा मुळीच नाही. परंतु यामध्ये मी तुम्हाला असं सांगेल की परमेश्वराकडे जर का मनापासून तुम्ही कुठली तरी प्रार्थना केली, तर प्रार्थनेची शक्ती ही प्रचंड मोठी आहे आणि परमेश्वराला तुमच्यासाठी धावत यावं लागतं. परंतु लक्षात ठेवा, परमेश्वराची प्रार्थना करण्याची बुद्धी होणं सुद्धा हे तुमच्या नशिबात असावं लागतं.
आणि तुम्ही स्वतः परमेश्वराची प्रार्थना करावी लागते. आणि जर का तुम्ही ती प्रार्थनाच केली नाही आणि तुम्ही तिथपर्यंत पोहोचलाच नाहीत आणि तुमच्याकडे तो मार्ग पोहोचलाच नाही, परमेश्वराची शक्तीच तुमच्यापर्यंत पोहोचली नाही, तर मात्र तुम्हाला ह्या प्रचंड मोठ्या चैतन्य शक्तीचा तुम्हाला काहीही उपयोग होणार नाही. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवायची आहे. आता यामध्ये पुढचा एक भाग लक्षात घ्या. ही चैतन्य शक्ती कुठे आहे? रेकी शक्ती असेल, तुम्ही त्याला नावं वेगवेगळी देऊ शकता. आपण त्याला रेकी शक्ती नाव देऊ. तर ही जी शक्ती आहे, ही चैतन्य शक्ती, ऊर्जा शक्ती, ही जी काही आहे ती ब्रह्मांडात सर्वत्र आहे. बघा, माझं वाक्य असं आहे की ही रेकी शक्ती, ही चैतन्य शक्ती ब्रह्मांडात सर्वत्र आहे. मग ब्रह्मांड म्हणजे फक्त पृथ्वी का? तर नाही. पृथ्वी हा त्या ब्रह्मांडाचा एक भाग झालेला आहे. तर ब्रह्मांड म्हणजे सर्व ग्रह, तारे, नक्षत्र आणि ज्याला अंत नाही असं असलेलं प्रचंड मोठं एक ब्रह्मांड आहे ते. मग यातला अनेक भाग आहेत या ब्रह्मांडामध्ये, अनेक सूर्य आहेत वगैरे वगैरे. पण मी ज्या गोष्टी आपल्याला डोळ्यांना दिसत नाही त्याच्याबद्दल मी आता जास्त बोलत नाही. मी आता तुम्हाला फक्त सूर्य या विषयाबद्दल बोलते. तर सूर्य आपल्या डोळ्यांना दिसतो आणि सूर्यामध्ये शक्ती असते, ती आपण आपल्या डोळ्यांनी पाहतो. म्हणून मी तुम्हाला जी तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहता त्याच्याबद्दलच मी बोलते. तर ही जी ब्रह्मांडाची सुद्धा आपण गोष्ट थोडीशी बाजूला ठेवू आणि फक्त निसर्गाची गोष्ट घेऊ. तर निसर्गात काय काय आहे? निसर्गात सूर्य, चंद्र तर आहेतच, पण त्याचबरोबर प्रचंड अशी ही निसर्गातली चैतन्य शक्ती आहे. आणि ह्या चैतन्य शक्तीच्या माध्यमातून आपण हवं ते मिळवू शकतो. धरून चला, उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला त्याच्याकडे काहीही पैसे नाही, एखाद्या व्यक्तीला त्याचं जीवन जगण्यापुरते सुद्धा धनसंपत्ती त्याच्याकडे नाही, त्याला दिवसाला 100-200 रुपये सुद्धा मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. मग अशा वेळेस तो माणूस म्हणेल की माझ्याकडे पैसेच नाही, खरी परिस्थिती आहे असं तो बोलेल. परंतु मी तुम्हाला असं म्हणेल की ही पृथ्वी, हा निसर्ग मात्र प्रचंड ऊर्जा शक्तीनं नटलेला आहे. आता या ऊर्जा शक्तीमध्ये तर लाखो गोष्टी आहेत, परंतु आपण फक्त आता मी पैशाच्या संदर्भात बोलत होते म्हणून आपण त्याचा विचार करू आणि सूर्याचा विचार करू. सूर्य का सूर्याचा विचार करतोय? तर सूर्य आपल्या डोळ्यांना दिसतो म्हणून सूर्याचा विचार करतो. तर सूर्यासारख्या अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामधून आपल्याला चैतन्य शक्ती मिळते, परंतु सूर्य दिसतो म्हणून सूर्याबद्दल बोलतोय. तर यामध्ये लक्षात घ्या की सूर्याच्या आतमध्ये काय काय आहे, आपण या ठिकाणी वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करणार आहोत. तर सूर्याची सुद्धा शास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी सूर्याच्या आतमध्ये काय काय आहे हे त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं आहे की सूर्याच्या आत सोनेरी रंगाचा आणि प्रचंड सोनेरी असा प्रकाश आहे की ज्याला हेलियम असं म्हणतात, की ज्या मधल्या घटकाला हेलियम असं म्हणतात. आणि श्रीसूक्त जेव्हा आम्ही म्हणतो, श्रीसूक्तामध्ये आम्ही त्याला हिरण्य वर्णाम हे लक्ष्मीचं वर्णन करतो आणि सूर्याचं वर्णन आम्ही त्या ठिकाणी हिरण्य गर्भ असं आम्ही त्याचं वर्णन करतो. तर हिरण्य गर्भ म्हणजे काय? तर हिरण्य गर्भ म्हणजे ज्याचा आतमधला भाग हा पूर्णपणे सोन्याचा आहे, असा तो हिरण्यगर्भ. म्हणजेच काय की सूर्य सोनेरी कशामुळे दिसतो? तर त्याच्यामध्ये असलेल्या प्रचंड ऊर्जा शक्तीमुळे आणि आतमध्ये असलेल्या हेलियम या वायूमुळे आणि आतमध्ये असलेल्या हिरण्यगर्भामुळे. तर आता मला तुम्ही सांगा की जी व्यक्ती म्हणत होती की माझ्याकडे 100 रुपये सुद्धा नाही, अशा व्यक्तीला मला सांगावंसं वाटतं की अरे तुझ्याकडे नाही आहे मान्य आहे मला,
परंतु तुझ्या आजूबाजूला जो निसर्ग आहे, तुझ्या आजूबाजूला जो सूर्य आहे, तो प्रचंड प्रचंड सोन्यानं नटलेला, निसर्ग समृद्ध आहे. तुम्ही निसर्गाकडे जे जे मागाल ते निसर्ग तुम्हाला देतो. मग तो कसं देतो, कशा पद्धतीनं देतो, त्याची सायंटिफिक कारणं वेगळी आहेत आणि ही सायंटिफिक कारणं मी कालांतरानं तुम्हाला सांगेल. मी त्याच्यावर पुस्तक लिहिते, ते पुस्तक तुमच्यापर्यंत येईलच लवकर. तर यामध्ये मला तुम्हाला असं सांगायचंय की निसर्ग हा समृद्ध आहे. मी मुद्दामच या ठिकाणी निसर्ग म्हटले आता, कारण मगाशी सूर्याबद्दल बोलले. तर फक्त सूर्यच समृद्ध आहे का? नाही. संपूर्ण ब्रह्मांड, संपूर्ण निसर्ग, संपूर्ण पृथ्वीमध्ये असलेला हा निसर्ग आणि पृथ्वीवर असणारा मनुष्य प्राणी सुद्धा समृद्ध आहे. प्रत्येकाकडं परमेश्वरानं जेव्हा मनुष्याची निर्मिती केली, मनुष्य ही परमेश्वराची निर्मिती आहे. मग परमेश्वराने जर या मनुष्याची निर्मिती केली, तर अशा वेळेस परमेश्वर मनुष्याची निर्मिती अशी तशी कशी करेल? मनुष्याची जी निर्मिती केली ती त्याने आनंदमय केलेली आहे, कारण ऑलरेडी निसर्ग म्हणजे आनंदमय आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे. निसर्ग आनंदमय आहे आणि त्याचं तसं म्हटलेलं आहे शंकराचार्यांनी, आनंदोहम आनंदोहम सच्चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. तर या ब्रह्मांडाचं स्वरूप हे आनंदमय आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे आणि या सच्चिदानंद स्वरूपातून मनुष्य प्राण्याची जी निर्मिती झाली ती सुद्धा सच्चिदानंद स्वरूपातच झालेली आहे. परंतु तरीही इतर अनेक कारणं आहेत की वैज्ञानिक कारणं सांगणं शक्य नाही, त्याला खरंच खूप तास लागणार आहेत. तर काही गोष्टींमुळे मनुष्याच्या विचारसरणीमुळे हे मी तुम्हाला एका वाक्यात उत्तर देऊ शकते, परंतु ते जर प्रूव्ह करायचं असेल मनुष्याच्या विचारसरणीमुळे कसं होऊ शकतं, तर मात्र मी तुम्हाला ते आता नाही सांगू शकत. मी तुम्हाला यामध्ये असंच सांगेल की मनुष्यानंच स्वतःच्या जीवनामध्ये काही त्या ठिकाणी चुका केल्या आणि त्या चुकांच्यामुळे आपलं जीवन आपण दुःखमय करून घेतलंय, दारिद्र्यमय करून घेतलंय. ज्या जीवनामध्ये आपल्याला प्रेम मिळणार नाही असं आपण दुःखमय जीवन करून घेतलेलं आहे. आणि याला कारणीभूत परमेश्वर नाही, याला कारणीभूत आपली जन्मपत्रिका नाही, तर आपले कर्म त्यासाठी कारणीभूत आहेत की याच्या आधी आपण जे कर्म केले, मागील सर्व जन्मांमध्ये जे कर्म केले, या जन्मामध्ये जे काही कर्म आपण करत आहोत त्या कर्मांमुळे आपल्या जीवनात आपल्याला चांगल्या गोष्टी आपल्याला मिळालेल्या नाही. मग अशा वेळी चांगले कर्म करणे म्हणजे नेमके काय करणे, आणि हा प्रश्न सुद्धा अतिशय लहानपणापासून माझ्या मनात निर्माण होत होता की अरे मी तर चांगली बघते, मी तर चांगली म्हटले, अमुक अमुक व्यक्तीला अमुक अमुक पाहिजे होतं, मी त्यांना लगेच दिलं, मी त्यांना खूप मदत केली, सगळं आपण सगळं काही करतोय, तरी सुद्धा दुःखमय अनुभव आपल्या जीवनात येतात. मग हे दुःखमय अनुभव येऊ नयेत म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे, आणि हे सांगते ते म्हणजे रेकी शक्ती सांगते. मग रेकी शक्ती सारख्याच इतरही शक्ती आहेत की ज्यांना शक्ती म्हणण्यापेक्षा त्यांना आपण एक फॅकल्टी म्हणू, की अनेकांनी याच्यावर नंतर अभ्यास केला, आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये सांगितलेलं आहे. विपश्यनाच्या माध्यमातून आपण अनेक गोष्टी मिळवू शकतो, ध्यानधारणेच्या माध्यमातून मिळवू शकतो, हॅपी थॉट्सच्या माध्यमातून, मग त्याच पद्धतीनं लामाफेराच्या माध्यमातून सुद्धा. मग याच पद्धतीनं रेकी हा सगळ्यात साधा आणि सोपा मार्ग आहे. त्यासाठी तुम्हाला जास्त काही करावं लागत नाही, फक्त तुम्हाला सिस्टीम सांगितलेली आहे. तुमच्या जीवनामध्ये आज काय काय नाही, तुमच्या जीवनामध्ये जर का आज पैसा नाही,
प्रेम नाही, समाधान नाही, आनंद नाही आणि आरोग्य नाही. यासारख्या अनेक गोष्टी तुमच्याकडे जर नसतील, तर तुम्ही त्या ठिकाणी नेमकं काय करायचंय याची सिस्टीम तुम्हाला सांगितली जाते. रेकीची जी कार्यशाळा असते, तर आता मी थोडक्यात तुम्हाला रेकी बद्दलची आणि रेकीच्या कार्यशाळेबद्दलची माहिती देते आणि त्यानंतर मी तुमच्याकडे सुरक्षा चक्राकडे मी वळते आहे. सुरक्षा चक्र आपल्याला कोरोनासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे आणि ते मात्र आपण शांतपणे तुम्ही सर्वजण माझ्याकडून शिकून घेणार आहात. त्यामुळे आपण थोडंसं मी त्याच्या अगोदर मात्र रेकी बद्दल मी माहिती सांगते. रेकी ही जी शक्ती आहे, तर खरं तर त्याचं जे संशोधन आहे ते जरी भारतात झालेलं असलं तरी सुद्धा नंतर ती जपानमध्ये डॉक्टर मिकाओ ओसाई यांनी 19व्या शतकात त्यांचं जास्त संशोधन केलं. त्यासाठी त्यांना एकांताची गरज होती आणि मग ते एका डोंगरावर जाऊन बसले आणि तिथे त्यांनी 21 दिवस अभ्यास केला आणि 21 दिवसात त्यांना जे काही उमगलं ते त्यांनी आपल्यापर्यंत घेऊन आले. यामध्ये पहिला अभ्यास हा मानवी शरीरावर केला गेलेला आहे आणि मग मानवी शरीरामध्ये काय काय आहे, तर पेशी, रक्त, मांस, हाडं, आतील भाग, बाहेरील भाग, त्वचा आणि 7 चक्र, आपला ऑरा आणि मग कोश सुद्धा. तर आपण आता कोशांबद्दल नाही बोलणार, परंतु माणसाचा हा जो ऑरा आहे तो सुद्धा, आपण आपला ऑरा फक्त आंघोळ करतो म्हणून आपण स्वच्छ दिसतो, परंतु आपला मानसिक ऑरा आपण शुद्ध करतो का? नाही करत. आपण आपला शारीरिक ऑरा शुद्ध करतो का? तोही आपण करत नाही. तर त्यामुळे सर्वप्रथम आपल्याला पाहायचंय ते म्हणजे ऑरा क्लीन असणं गरजेचं आहे. आपल्या शरीराच्या भोवती हा जो भाग आहे, शरीराच्या कडेकडेला असलेली निगेटिव्हिटी, त्याला ऑरा असं म्हणतात, तर तो ऑरा क्लीन असायला पाहिजे. तर शारीरिक आजार होतात ते म्हणजे ऑरा क्लीन नसेल तर. मग आता आपल्या शरीरातला आजार झालेला आपल्याला दिसत नाही, तो आपल्याला जाणवतो, पण दिसतो का? नाही. पण त्यासाठी आणखीन एक उदाहरण मी तुम्हाला सांगेन. उदाहरणार्थ आंबा, आता आंब्याचे दिवस आहेत. जर आपण आंबे आणले, त्याची आडी लावली किंवा आपण आंबे तसेच ठेवून दिले 4 दिवस आणि मग त्यातल्या आंब्याला कुठेतरी काळा डाग पडायला सुरुवात होते. म्हणजेच काय, तो आंबा जर का आतून खराब व्हायला लागला तर तो बाहेरून प्रथम खराब होतो आणि बाहेरच्या बाजूला काळे डाग पडायला सुरुवात होते आणि असं करता करता आतला भाग आणि बाहेरचा भाग काळा काळा होतो आणि मग आपण तो भाग कापून टाकतो, फेकून देतो आणि जर तो जास्त खराब झाला असेल तर पूर्ण आंबा टाकून देतो आपण. थोडासाच खराब झाला असेल तर तेवढा भाग कापून बाकीचा वापरतो. मग अशाच पद्धतीनं आपल्या शरीरामध्ये सुद्धा निगेटिव्हिटी, ज्या ठिकाणी निगेटिव्हिटी आहे, समजा जर का माझं डोकं दुखतंय, जर माझं डोकं दुखतंय तर डोक्यामध्ये असलेल्या शारीरिक म्हणू आपण अगोदर, मानसिकतेकडे आपण अजून वळलो नाही, तर शारीरिक आजार, तर ते आपल्याला दूर करणं गरजेचं आहे आणि हे शारीरिक आजार आपल्याला दूर करता येतात. मग त्याच पद्धतीनं सर्वच ठिकाणी आपल्याला वेगवेगळे आजार झालेले असतात. कोणाचं पोट दुखतं, कोणाचं डोकं दुखतं, कोणाला डोळ्यांनी दिसत नाही, तर कोणाची पाठ कंबर सतत दुखत असते, तर कोणाचे गुडघे सतत दुखत असतात, तर कोणाला वेगवेगळ्या प्रकारचे आजार असतात आणि कोरोना सुद्धा होऊ शकतो आणि कॅन्सर सारखे सुद्धा आजार आपल्याला होऊ शकतात. आणि हे सगळं होतं ते म्हणजे शरीर कमकुवत झाल्यामुळे आणि शरीरामध्ये जी निसर्गामधील शक्ती आहे ती आपल्यापर्यंत न पोहोचल्यामुळे. मग ब्रह्मांड समृद्ध आहे, आपलं शरीर सुद्धा समृद्ध आहे, पण आपल्या शरीरालाच आपण समृद्ध आहे असं समजत नाही.
आपल्या शरीराला आपण म्हणतो की नाही, मला सतत डोकं दुखतं, मला सतत हे होतं, मला सतत ते होतं. आपलं शरीर समृद्ध आहे असं आपल्याला वाटतच नाही. आणि त्यासाठी स्वतःच्या शरीरावर जर का आपण ब्रह्मांडामधील ऊर्जा शक्तीला जर का आपण आवाहन केलं, तर ही ब्रह्मांडामधील ऊर्जा शक्ती तुमच्या दोन्ही हातांमध्ये येते. आणि तुमच्या दोन्ही हातांमध्ये आलेली ऊर्जा शक्ती ती आपण आपल्याच शरीरावर घेऊ शकतो. ती आपल्या शरीरामध्ये पास करू शकतो. आणि त्यामुळे आपण आपल्या शरीरातील आजार दूर करू शकतो. आणि याला म्हणतात स्पर्श रेकी, की रेकीच्या लेवल 1 मध्ये स्पर्श रेकी शिकवली जाते. आणि या स्पर्श रेकीमुळे आपण आपल्या शरीरातील आजार दूर करता येतात. मग स्पर्श व्यक्ती ही स्पर्श शक्ती ही जी स्पर्शाच्या माध्यमातून जे काही आजार दूर केले जातात, त्यामध्ये सर्वप्रथम स्वतःचे आजार दूर केले जातात. आणि त्यानंतर जर का समोरची व्यक्ती आजारी असेल, बाहेरची अन्य व्यक्ती कोणी आजारी असेल, तर समोरच्या व्यक्तीला सुद्धा स्पर्शाच्या माध्यमातून त्याचे ते आजार दूर करता येतात. आणि ते आजार हे कमीत कमी 7 दिवस आणि जास्तीत जास्त 21 दिवसामध्ये आजार बरे होऊ शकतात. आणि छोटासा जर आजार असेल डोकेदुखीसारखा किंवा मग अंगदुखी वगैरे सारखे आजार असतील, तर ते आजार सुद्धा आपले लवकरात लवकर 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवसामध्ये लगेच बरे होऊ शकतात. परंतु त्यासाठी आपल्याला स्पर्श रेकी शिकणं गरजेचं आहे. तर स्पर्श रेकी ही आपल्या शारीरिक आजारांच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. त्यामध्ये ऑरा क्लिनिंग आणि शरीरामध्ये असलेल्या प्रत्येक पार्ट क्लीन कसा करायचा हे त्यामध्ये शिकवलं जातं. आणि त्याचप्रमाणे प्रत्येक पार्ट बरोबरच आतमध्ये 7 चक्र आहेत. आपल्या शरीरामध्ये आतमध्ये 7 चक्र आहेत. तर ते 7 चक्र कसे क्लीन करायचे ते पण त्यामध्ये शिकवलं जातं. आणि 7 चक्रांच्या बरोबर मग आपण आपल्या शरीरामध्ये असलेल्या प्रत्येक पेशी, हाडं, मांस, रक्त हे सुद्धा करता येतं. तर हे कशा पद्धतीनं आपण स्वतःला क्लीन करायचं, स्वतःला आजारातून कसं बाहेर काढायचं, हे त्यामध्ये या कार्यशाळेमध्ये तुम्हाला शिकवलं जातं. आणि अजून एक गोष्ट ती म्हणजे याच कार्यशाळेमध्ये तुम्हाला रेकी शक्तीची दीक्षा सुद्धा देता येते. परंतु आता जो ऑनलाईन आपण कार्यशाळा घेतोय आणि त्यामुळे एक मनामध्ये असा विचार येतो की रेकी शक्ती ही जी दीक्षा आहे ती दीक्षा आपण ऑनलाईन कशी देऊ शकतो. तर यामध्ये मी तुम्हाला अगदी पूर्णपणे सांगते की मला ह्याच्या अगोदर मी ज्या नेहमीच कार्यशाळा मी घेत असते आणि अलीकडे म्हणजे वर्ष 2 वर्ष झालं जवळजवळ ऑनलाईनच सगळ्या कार्यशाळा आहे. आणि त्यामध्ये दीक्षाविधी पणे देत आणि हा दीक्षाविधी रेकी शक्तीचा दीक्षाविधी दिल्यानंतर मध्ये एक प्रकारची ताकद जाणवते. तुमच्या शरीरामध्ये एक प्रकारची चैतन्य शक्ती तुम्हाला जाणवत असते. आणि तुमच्या शरीरावर तुम्हाला जर का रेकी शक्ती द्यायची असेल तर त्यासाठी तुमच्या दोन्ही हातांमध्ये ताकद यावी लागते. आणि ही दोन्ही हातांमध्ये आलेली ब्रह्मांडामधील ऊर्जा शक्ती आहे. आणि ही ब्रह्मांडामधील ऊर्जा शक्ती तुम देतो. आणि ही परमेश्वरी शक्ती तुम्ही तुमच्या दुखणाऱ्या भागावर देऊ शकता, तुमच्या स्वतःच्या पूर्ण शरीरावर देऊ शकता. आणि जे मी तुमच्याशी बोलते तर यामध्ये कुठेही अंधश्रद्धा नाही. आणि हे मी तुम्हाला प्रूव्ह तुमच्या दोन्ही हातांमध्ये ही शक्ती खरंच येते का आणि ती शक्ती आल्यानंतर स्वतःवर घेऊ शकता
हे सर्व मी तुम्हाला त्या कार्यशाळेमध्ये दाखवून देऊ शकते. त्याची वैज्ञानिक कारणं अगदी मी आठवणीनं सांगते. आणि याचं कारण असं आहे की मला कुठलाही विषय अंधश्रद्धेवर आधारित बोललेला आवडत नाही. हा माझा स्वतःचा स्वभाव आहे आणि त्यामुळे मी कुठल्याही पद्धतीची अंधश्रद्धा परिसरामध्ये, समाजामध्ये मी या ठिकाणी मी सोडत नाही. माझे विचार तुम्ही अंधश्रद्धा म्हणून अजिबात स्वीकारू नका. तुम्हाला त्यामध्ये वैज्ञानिक कारणं नक्की मिळेल. तर अशा पद्धतीनं विज्ञानावर आधारित असलेली पहिली कार्यशाळा म्हणजे स्पर्श रेकी लेवल 1, रेकी लेवल 1 स्पर्श रेकी असं त्याचं एकूण त्याचं नाव आहे. रेकी लेवल 1 झाल्यानंतर काही दिवसांच्या अंतराने आपल्याला रेकी लेवल 2 शिकणं आवश्यक आहे. खरं तर रेकी लेवल 3 आहे, 4 आहे, परंतु सर्वसामान्य माणसाला त्यासाठी 3 आणि 4 करण्याची आवश्यकता नाही. ज्या व्यक्तींना पुढे शिकायचं आहे, ज्या व्यक्तींना पुढे इतरांना शिकवायचं आहे, त्यांनीच 3 आणि 4 मध्ये जायचं. परंतु आपल्याला ज्यांना सर्वसामान्य पद्धतीनं त्याचा अभ्यास करायचा आहे, त्यासाठी त्यांनी बाकीच्या लेवल शिकण्याची गरज नाही. मग रेकी लेवल 2 मध्ये मात्र का बरं आपण रेकी लेवल 2 शिकण्याची गरज काय? तर त्याबद्दल मी थोडक्यात माहिती सांगते तुम्हाला की रेकी लेवल 1 मध्ये स्पर्श रेकी शिकवली जाते. परंतु जर का तुमची मुलं किंवा तुमच्या आवडीच्या व्यक्ती किंवा तुम्हाला ज्यांना रेकी द्यायची आहे त्या व्यक्ती तुमच्यापासून दूर असतील तर तुम्ही त्यांना स्पर्श करू शकत नाही. मग अशा वेळेस तुम्ही कशा पद्धतीनं रेकी देणार? आणि म्हणून या इतर व्यक्तींना रेकी देता यावी, ज्या व्यक्ती तुमच्यापासून दूर आहेत अशा व्यक्तींना रेकी देता यावी म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे तर डिस्टन्स रेकी शिकली पाहिजे. आणि रेकी लेवल 2 मध्ये तुम्हाला डिस्टन्स रेकी शिकवली जाते. मग डिस्टन्स रेकीचा उपयोग दुसऱ्यांचे आजार तर बरे त्याच्यातून होतातच, परंतु त्याचबरोबर जीवनामध्ये असलेल्या कमी भरून काढण्यासाठी त्याचा उपयोग होतो. सर्वप्रथम स्वतःच्या जीवनामध्ये असलेल्या कमी आपण भरून काढू शकतो. तर स्वतःच्या जीवनामध्ये ज्या कमी आहेत त्या कोणकोणत्या? आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं शारीरिक, मानसिक, आर्थिक. तर शारीरिक आजार दूर करण्यासाठी रेकी लेवल 1 चा उपयोग होतो. परंतु मानसिक आणि आर्थिक आजारपण किंवा पैसा नसेल आणि मानसिक त्रास असेल तर मात्र आपल्याला रेकी लेवल 2 चा आपल्याला उपयोग करावा लागतो. तर त्यामध्ये मी तुम्हाला असं म्हणेल की रेकी लेवल 2 मध्ये प्रेम, सुख, समाधान, शांती, आनंद आणि पैसा, जो पैसा आपल्याला व्यवसायातून मिळेल, जॉब मधून मिळेल, अजून अन्य वेगवेगळ्या मार्गांनी मिळेल. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला रेकी लेवल 2 च्या माध्यमातून मिळू शकतात. मग रेकी लेवल 2 आणि रेकी लेवल 1 याच्यामध्ये काही दिवसांचं अंतर असतं. पूर्वीच्या काळी त्याचं जे अंतर असायचं ते 3 महिने ते 21 दिवस असं त्याचं अंतर असायचं. परंतु ते कशासाठी हे अंतर असायचं तर तुम्हाला त्याचे अनुभव यावे, तुमचा त्यावर जास्त विश्वास बसावा म्हणून ते अंतर असायचं की रेकी लेवल 1 शिकल्यानंतर तुम्ही त्याची प्रॅक्टिस घरी करता की माझा गुडघा दुखायचा थांबला, अरे वा किती छान आहे ही रेकी शक्ती, मग माझा तो गुडघा थांबला. मग अशा पद्धतीनं हे अनुभव तुम्हाला आले पाहिजे म्हणून त्यामध्ये तुम्हाला 21 दिवसाचं अंतर होतं. त्याचप्रमाणे माणसाच्या शरीरामध्ये असलेले जे 3 कोश आहे त्या तिन्ही कोशांमध्ये आतमध्ये आपण अजून आतमध्ये गेलं पाहिजे आणि म्हणून 21 दिवसाचं अंतर त्यामध्ये असायचं.
परंतु अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की इतकी फार जास्त अंतर देण्याची गरज नाही. तर रेकी लेवल 1 नंतर आपण 8 दिवसांनी लगेचच रेकी लेवल 2 आपण घेऊ शकतो. तर रेकी लेवल 2 मध्ये आपण म्हणजे आता जर का मी तुम्हाला त्याबद्दलची माहिती सांगायचं म्हटलं, तर रेकी लेवल 1 ही कार्यशाळा फक्त 1 दिवसाची असते आणि ही कार्यशाळा येत्या रविवारी येईल. रविवारी 1 दिवसाची ती कार्यशाळा आहे आणि सायंकाळी 6 वाजेपर्यंत ही कार्यशाळा चालू राहते. उशीर लागला तरी सुद्धा पुन्हा पुन्हा ती कार्यशाळा अगदी 7 जरी वाजले तरी ती पूर्ण केली जाते. त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका. ही कार्यशाळा पूर्ण केल्याशिवाय आपण त्याच्यातून लिव होत नाही. त्यामध्ये अजून एक गोष्ट, यामध्येच तुम्हाला दीक्षाविधी सुद्धा तुम्हाला शिकवला जातो. त्याचप्रमाणे या दीक्षाविधी बरोबरच अजून एक पुढचा भाग म्हणजे ऑरा क्लिनिंग आणि चक्रा क्लिनिंग. चक्रांची माहिती, चक्रा क्लिनिंग, ऑरा क्लिनिंग आणि 7 चक्र ऍक्टिव्हेट करणे. जागृत आणि ऍक्टिव्हेट याच्यामध्ये फरक आहे. मी तुम्हाला अजिबात जागृतीबद्दल सांगत नाहीये. मी जे सांगते ते फक्त ऍक्टिव्हेशन बद्दल सांगते. तर चक्र ऍक्टिव्हेट करण्यासाठी आपण काय करायचं ते त्यामध्ये सांगितलंय. ऍक्टिव्हेट करणे म्हणजे फक्त चक्रांना ऊर्जा शक्तीचा स्पर्श करणे आणि जागृती म्हणजे पूर्ण जागृत होणे. तर आपण जागृतीबद्दल अजिबात बोलत नाही. तर चक्रांमध्ये हळूहळू करत ब्रह्मांडामधील ऊर्जा शक्ती चक्रांना देत राहणे, सतत देत राहणे, सतत देत राहणे आणि असं करत करत आपल्या शरीराच्या आतील भागामध्ये जोपर्यंत 7 चक्रांचे 7 कलर आपल्या शरीरामध्ये येत नाहीत तोपर्यंत आपण पूर्णपणे निरोगी होऊ शकत नाही. आणि यासाठीच आपण पूर्वी ध्यानधारणा करत होतो आणि ध्यानधारणेच्या माध्यमातून आपल्या शरीरातील 7 चक्र आपण ऍक्टिव्हेट करायचो. आपल्या शरीराच्या 7 चक्रांना ब्रह्मांडामधील ऊर्जा शक्ती त्या ठिकाणी आपण पास करत होतो. परंतु अशाच पद्धतीनं थोडेफार बदल करून नंतर मग मात्र आपण रेकी शक्तीमध्ये हे चक्र ऍक्टिव्हेशन केले जाणार आहेत. त्यानंतर संपूर्ण शरीर सुद्धा ऍक्टिव्हेट केलं जातं. कारण आपल्याला वाटतं की 7च चक्र आहेत का, पण 7 चक्र नाही, एकूण 108 चक्र आहेत. परंतु 108 चक्रांचा आपण विचारही करत नाही. परंतु आणि तशी त्याची तितकीशी काही गरज नाहीये. तर शरीराच्या 7 चक्र, आतमधील सर्व पेशी आणि रक्त, मांस, हाडे आणि शरीरातील सर्व अवयव यामध्ये आपण प्रत्येक गोष्टींना ऊर्जा शक्ती द्यायची आहे, ऍक्टिव्हेट करायचं आहे आणि स्वतःला निरोगी करायचं आहे. आणि हे रेकी लेवल 1 च्या माध्यमातून केलं जातं. त्याचा जो टायमिंग आहे तो दुपारी 1 वाजल्यापासून सायंकाळी 6-6:30 पर्यंत त्याचा टायमिंग आहे. यामध्ये तुम्हाला चहाची सुट्टी फक्त मध्ये एक अर्धा तास सुट्टी आहे चहाची, बाकी तुम्हाला परत सुट्टी नाही. तर याची जी बाहेर जी काही फी असते ती साधारण 2,000, 2,500, 3,000 अशीही असू शकते. परंतु मला या ठिकाणी जास्त फी मध्ये या ठिकाणी आपल्याला शिरायचं नाही. माझी फी अतिशय कमी आहे आणि ही फी म्हणजे फक्त 1100 रुपये आहे. फक्त 1100 रुपयामध्ये तुम्हाला रेकी लेवल 1 प्लस तुम्हाला त्यामध्ये दीक्षाविधी सुद्धा त्यामध्ये तुम्हाला शिकवली जाणार आहे. हे लक्षात घ्या. तर आता पुढे लक्षात घ्या की याच बरोबर रेकी लेवल 2 बद्दल जर माहिती सांगायची म्हटली तर त्यामध्ये मात्र आपल्याला शारीरिक बरोबरच मानसिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून आपण काय होतो, कधी कधी मनातून भयंकर डिप्रेशन मध्ये जातो आणि मग त्यावेळेस आपल्याला मानसिक आजार होतात आणि आपण त्या ठिकाणी एक प्रकारे मानसिक खच्चीकरण किंवा आत्मविश्वास नष्ट होणे
डिप्रेशन मध्ये जाणे असं आपण होऊ शकतं आपल्या जीवनात. आणि असं होऊ नये म्हणून मात्र आपल्याला डिस्टन्स रेकी शिकायला पाहिजे. दूरवरच्या माणसाला जर का रेकी द्यायची असेल, ती व्यक्ती आपल्या समोर हजर राहू शकत नसेल, तर त्यासाठी रेकी लेवल 2 चा आपल्याला उपयोग करता येतो. त्याचप्रमाणे संपत्ती मिळवणे, नोकरी मिळवणे, व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालणे, यासाठी सुद्धा आपल्याला या रेकी शक्तीचा आपल्याला उपयोग करता येतो. परंतु अजून एक गोष्ट मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगेल, की ज्यांच्या नशिबामध्ये रेकी शक्ती मिळणार आहे त्यांनाच ती मिळू शकते. त्याचबरोबर ज्यांच्या जीवनामध्ये खरोखर बदल होणार आहेत अशाच व्यक्तींना रेकी शक्तीसारखं ज्ञान तुम्हाला मिळू शकतं. अजून एक गोष्ट, तुमच्या जीवनात बदल करणारी माझ्यासारखी व्यक्ती कुणीही असत नाही. तुमच्या जीवनामध्ये बदल करण्यासाठी फक्त परमेश्वरच तुम्हाला मदत करू शकतो. माझ्या फक्त मुखाचा वापर या ठिकाणी केला जातो आणि त्यामुळे ब्रह्मांडातील ही चैतन्य शक्ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं फक्त कार्य मी या ठिकाणी करणार आहे. त्याला एनर्जी एक्सचेंज असं त्याला म्हणतात. एनर्जी एक्सचेंज करणे म्हणजे ब्रह्मांडातील ऊर्जा शक्ती ही तुमच्यापर्यंत फक्त मी तुम्हाला दाखवणार ही शक्ती आहे, ही तुम्हाला मिळते, ही तुम्ही घ्या आणि ही तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीनं तुम्ही ती घ्यायची ह्यासाठी त्याचा हे कार्यशाळा घेतल्या जातात. रेकी लेवल 2 मध्ये आपल्याला 2 दिवस लागतात. या 2 दिवसामध्ये आपल्याला ज्या ज्या गोष्टी आपल्या जीवनात आपल्याला मिळत नाही त्या सर्व गोष्टी तुम्ही कशा मिळवायच्या, त्यासाठी रेकी शक्तीचा वापर कसा करायचा, एवढंच नाही तर रेकी शिकल्यानंतर पुढे 3 महिने आदिशक्ती गुरुकुलच्या म्हणजे माझ्या माध्यमातून तुम्हाला, म्हणजे आमच्याबरोबर इतरही व्यक्ती आहेत पण रेकी मी शिकवते म्हणून म्हणते मी, तर आमच्या आदिशक्ती गुरुकुलच्या माध्यमातून मी तुमची दररोज 3 महिने प्रॅक्टिस करून घेते. रेकीची प्रॅक्टिस मी तुमची करून घेत असते आणि ती दररोज सकाळी 6:30 ते 7:30 या वेळामध्ये मी तुमची प्रॅक्टिस करून घेते. सुरुवातीला काही दिवस 7:30 वाजतात, परंतु नंतर मात्र तुमचं 6:15 हा, माझा आवाज येत असेल बघा आता. रेकी लेवल 2 मध्ये या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपल्याला मिळू शकतात. सगळ्यात महत्वाची समस्या म्हणजे वैवाहिक समस्या. आपल्या जीवनामध्ये अनेक समस्या आपल्या जीवनात येत असतात. तर या वैवाहिक समस्या कशा कशा पद्धतीनं आपण दूर करायच्या. कित्येक घराघरांमध्ये घटस्फोट होत असतात. तर ह्या सगळ्या समस्या आपण कशा सोडवायच्या, किंवा पैसा नाही ही समस्या अनेक ठिकाणी आहे. तर या सगळ्या समस्या आपण, यासारख्या अनेक समस्या आपण रेकी शक्तीच्या माध्यमातून सोडवू शकतो. परंतु त्यासाठी आपल्याला रेकी लेवल
2 शिकावी लागते आणि रेकी लेवल 2 ची सुद्धा फी अतिशय कमी आहे, हे लक्षात घ्या. तर रेकी लेवल 1 स्वस्तिकचा अर्थ म्हणजे पहिला अर्थ म्हणजे ऊर्जा शक्ती, भरपूर मोठी ऊर्जा शक्ती आणि 8ही दिशांना निगेटिव्हिटी ज्यामुळे बाहेर जाते अशी ऊर्जा शक्ती. जी ऊर्जा आपल्या स्वस्तिक मध्ये आहे ती शक्ती आपल्याला मिळते आणि जी निगेटिव्हिटी असेल ती 8ही दिशांना बाहेर फेकली जाते, असा त्या स्वस्तिकचा अर्थ आहे. तर त्यामुळे बाकीचे सिम्बॉल हे मी तुम्हाला नंतर कधीतरी त्याच्याबद्दल बोलेल. रेकी लेवल 2 मध्ये मी इतर सिम्बॉल बद्दल बोलेल, परंतु आता मात्र मी तुम्हाला फक्त ओम आणि स्वस्तिक या 2च सिम्बॉल बद्दल मी बोललेली आहे. तर आता आपण शिकूया कोरोनासाठी स्वतःवर सुरक्षा चक्र. तुम्ही जिथे बसलेले आहात तिथे तुम्ही ताठ बसायचंय, मांडी घालून बसा. खुर्चीवर बसलात तरीही चालेल. मांडी घालून बसल्यानंतर डोळे बंद करायचे. पूर्ण श्वास घ्यायचा आहे. Recording in progress. पूर्ण श्वास घ्यायचा आहे. पूर्ण श्वास घ्यायचा आहे. पूर्ण श्वास घ्यायचा आहे. पूर्ण श्वास घ्यायचा आहे. पूर्ण श्वास घेतल्यामुळे एका गोष्टीची जाणीव तुम्हाला होतीये की तुमचं मन श्वासाकडे केंद्रित होते. श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि फक्त श्वासच घेत राहा. पहिले 1 2 3 वेळा श्वास घ्यायचा आहे. डोळे बंद करायचे. आपल्याला या ठिकाणी आज्ञाचक्र आहे. 2 डोळे म्हणजे 2 डोळे उघडल्यानंतर जे दिसतं ते 2 डोळे आहेत, परंतु मनाच्या माध्यमातून आज्ञाचक्राच्या माध्यमातून जे दिसतं तो म्हणजे हा 3रा डोळा आहे, ते आज्ञाचक्र आहे. या आज्ञाचक्राच्या या 3ऱ्या डोळ्याच्या माध्यमातून आपण स्वतःलाच पाहायचं आहे. स्वतःचं शरीर इमॅजिन करायचं आहे. आता बघा, आपल्याला जे सुरक्षा चक्र घ्यायचंय ते बरंच मोठं घ्यायचंय. त्यासाठी तुम्ही स्वतः एका मोकळ्या मैदानावर उभे आहात अशी कल्पना या ठिकाणी करायची आहे. आणि तुम्ही डोळे बंद केल्यानंतर एका मोकळ्या मैदानावर तुम्ही उभे आहात असं इमॅजिन करायचं आहे. दिसलात तुम्ही स्वतःला? आता इमॅजिन करत असताना ब्रह्मांडामधील ऊर्जा शक्ती तुमच्यापर्यंत येऊन पोहोचते आहे. तुमचं संपूर्ण शरीर प्रकाशमान झालेलं आहे. आता तुम्हाला जर का ऊर्जा शक्ती इमॅजिन करता येत नसेल, समजा आता आपण पहिल्यांदा शिकतोय, त्यामुळे तुम्हाला जर का इमॅजिन करता येत नसेल तर तुम्ही सूर्याची शक्ती तुमच्यामध्ये आलेली आहे, सूर्याचा प्रकाश तुमच्यामध्ये आलेला आहे असं इमॅजिन केलं तरीही चालेल. हा त्यातला अगदी प्राथमिक गोष्ट आहे. स्वतःचं शरीर सूर्याच्या शक्तीनं प्रकाशमान झालेलं स्वतः पाहायचं आहे. तुम्ही एका मोकळ्या मैदानावर पाहायचं आहे स्वतःला. आता तुम्ही स्वतःच एका मोकळ्या मैदानावर प्रकाशमान तुम्हाला दिसतायत. मग आता तुमच्या पाठीमागे एक प्रकाशमान ओंकार पाहायचा आहे. असे प्रकाशमान ओंकार आपल्याला नेहमी आपण इंटरनेटवर पाहत असतो किंवा मग
टीव्ही वरील मालिकांमध्ये आपण पाहत असतो. त्यामुळे ते इमॅजिन करायचंय, मुद्दाम तुम्हाला कुणी आणून देणार नाही. इमॅजिन करायचंय प्रकाशमान ओंकार तुमच्या आजूबाजूला खूप मोठा प्रकाशमान ओंकार आहे. तुमचं शरीर साधारण 6 फुटाचं असेल तर तुमच्या शरीराच्या आजूबाजूला हा ओंकार तुम्हाला प्रचंड मोठा दिसेल. तो किती मोठा दिसेल हा तुमच्या कॅपॅसिटीवर अवलंबून आहे. तर साधारणपणे 6 फूट, 10 फूट, 20 फूट, 30 फूट, 40 फूट, 50 फूट एवढीपर्यंत तुम्हाला जो ओंकार दिसला भरपूर झाला. अशी काही गरज नाही की तुम्हाला 100-200 फूट ओंकार दिसण्याची गरज नाही. परंतु तो ओंकार तुमच्या पाठीमागच आहे आणि प्रकाशमान स्वरूपात आहे असं तुम्ही स्वतःला इमॅजिन करायचं आहे. आता हे करून झाल्यानंतर प्रकाशमान असलेली स्वस्तिक तुम्हाला दिसते आहे. ही प्रकाशमान असलेली स्वस्तिक तुमच्या छातीवर तुम्हाला दिसतीये. हा जो प्रकाश आहे तो अत्यंत उबदार, प्रकाशमान, शांत, सुंदर असा हा उबदार प्रकाश आहे. पाठीमागच्या बाजूला ओंकाराचा प्रकाश आणि पुढच्या बाजूला छातीवर स्वस्तिकचा प्रकाश आपल्याला दिसतो. हा स्वस्तिकचा प्रकाश छातीवर दिसतोय. जर का तुम्हाला शक्य असेल तर तोच प्रकाश तुम्ही तुमच्या डोक्यावर पाहू शकता. तोच स्वस्तिकचा प्रकाश तुम्ही तुमच्या डोक्यावर आणि पायावर सुद्धा पाहू शकता. आणि कंपल्सरी तुम्ही स्वतःच्या छातीवर पाहायचा आहे. तुमचं शरीर, तुमचं डोकं, छाती, पाय पूर्ण प्रकाशानं भरून गेलेले आहे. त्यावर वरच्या बाजूला स्वस्तिक आहे, मागच्या बाजूला ओंकार आहे आणि तो ओंकार, ते स्वस्तिक जेवढं मोठं पाहता येईल तेवढं पाहायचं आहे की जेणेकरून तुम्ही ओके असाल. तुम्हाला ही शक्ती ब्रह्मांडामधील ओंकाराकडून मिळते, स्वस्तिक कडून मिळते आहे. त्यानंतर जो तुमच्या आराध्य दैवताचा मंत्र असेल तो मंत्र म्हणा, किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हणा, श्री गुरुदेव दत्त म्हणा, किंवा तुम्ही श्री धन्वंतरी महाराजांचा मंत्र म्हणा. हा जो मंत्र आहे तो असा आहे: ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतराय अमृत कलश हस्ताय सर्वामय विनाशनाय त्रैलोक्यनाथाय श्री विष्णवे नमः स्वाहा. हा एक मोठा मंत्र आहे. तर जर तुम्हाला मोठा मंत्र शक्य नसेल तर तुम्ही छोटा मंत्र श्री धन्वंतरी महाराजाय नमः असा म्हटलं तरीही चालेल. हा मंत्र तुमच्या आजूबाजूला, ओंकाराच्याही आजूबाजूला, तुमच्या शरीरावर आणि कडेकडेला, आजूबाजूला सर्वत्र तुम्हाला हा ओंकार, ही शक्ती, हा मंत्र, हे स्वस्तिक आणि तुमचं शरीर प्रकाशमान दिसतोय. हा ओंकार सुद्धा तुम्हाला दिसतोय आणि तो ओंकार अशा पद्धतीनं प्रकाशमान दिसतोय आणि त्याच्या कडेला हा धन्वंतरी महाराजांचा मंत्र त्या ठिकाणी तुम्हाला दिसतोय. अगदी छोटा मंत्र जरी म्हटला तरी चालेल. 11 वेळा ओम धन्वंतराय नमः हा मंत्र म्हटला तरी चालेल, किंवा ओम श्री धन्वंतरी महाराजाय नमः हा मंत्र म्हटला तरी चालेल. तर अशा पद्धतीनं तुम्ही हा मंत्र सावकाश 11 वेळा म्हणायचा आहे. जोपर्यंत तुम्ही मंत्र म्हणताय तोपर्यंत तुम्हाला अशाच पद्धतीने स्वतःच शरीर प्रकाशमान पाहायचं आहे आणि हे कंपल्सरी आहे. हे प्रकाशमान चित्र फक्त दिवसातून एकदा 5 मिनिटं पाहायचं आहे. आणि सगळ्यात शेवटी स्वामी समर्थ महाराजांना किंवा तुमच्या आराध्य दैवताला तुम्ही प्रार्थना करायची आहे की मला तुम्ही
आरोग्यपूर्ण ठेवा. प्रार्थना, तुमचे कृपाछत्र, तुमचे कृपा आशीर्वाद मला मिळू द्या आणि मला भाग्यवान, परम भाग्यवान, नशीबवान, आयुष्यमान, आरोग्यपूर्ण तुम्हीच करा. तुमच्यामध्ये असलेली ऊर्जा शक्ती माझ्यापर्यंत, माझ्या प्रत्येक पेशीपर्यंत तुम्हीच पोहोचू द्या. अशा पद्धतीची प्रार्थना केल्यानंतर ही प्रार्थना तुम्ही कमीत कमी 1 वेळा, जास्तीत जास्त 3 वेळा ही प्रार्थना करायची आहे. 11 वेळा मंत्र, 3 वेळा प्रार्थना, एवढं सगळं होईपर्यंत तुम्हाला असं चित्र डोळ्यासमोर सतत ठेवायचं आहे. जर जमलं नाही तर तुम्ही इमॅजिन करायचं आहे, मुद्दाम इमॅजिन करायचं आहे. यामुळे काय होणार आहे की तुम्ही खरोखर सुरक्षित राहणार आहात. खरोखर तुम्ही घरातल्या घरात सुद्धा पडणार नाही. खरोखर तुमच्यापर्यंत कोरोना सारखे आजार येऊ शकत नाही. आणि त्यासाठी तुम्हाला पण त्यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात घ्या, स्पर्शरेखी सुद्धा आवश्यक आहे. परंतु ज्यांना स्पर्शरेखी येत नाही त्यांनी एवढं केलं तरी सुद्धा भरपूर आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही याचा उपयोग तुमच्या जीवनामध्ये करून घ्या आणि मग याच पद्धतीनं तुम्ही तुमच्या घरातल्या इतर माणसांना तुम्ही सुरक्षा चक्र देऊ शकाल. अशा पद्धतीनं मी हा आजचा पोर्शन पूर्ण करते आहे. खरं तर आमच्याकडे जे नेट जात होतं सारखं, तर माझ्यामुळे तुम्हाला खूप डिस्टर्ब झालं, पण तरी सुद्धा तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमची अत्यंत आभारी आहे. हा व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकणार आहे. त्यामध्ये ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या तुम्ही समजून घ्या. यूट्यूबवर तुम्ही पुन्हा एकदा ऐकून घ्या आणि त्यानंतर मग तुम्हाला व्यवस्थितपणे सुरक्षा चक्र तुम्हाला घेता येईल आणि रेकी शक्तीचे फायदे तुम्हाला घेता येईल. परंतु लक्षात ठेवा, तुमच्या नशिबात असेल तरच तुम्हाला मिळणार आहे. आणि जर तुमच्या नशिबात असेल तर तुम्ही माझी येत्या रविवारी असलेली जी कार्यशाळा आहे ती तुम्ही करायला हरकत नाही. मी ग्रुपवर मेसेज टाकेल किंवा तुम्ही मला पर्सनली जरी तुम्ही मला सांगितलं की आम्हाला करायची आहे, तर मी तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती पर्सनली मी तुम्हाला त्याची लिंक वगैरे पाठवेल. तर अशा पद्धतीनं तुम्ही स्वतः कार्यशाळा करायची की नाही तुम्ही स्वतः ठरवा आणि नंतर तुम्ही मला काय ते सांगितलं तरी चालेल. आज मी या ठिकाणी थांबते, परंतु तरी सुद्धा जर का तुम्हाला मला काही शंका विचारायच्या असल्या तर मात्र तुम्ही मला विचारू शकता. त्याचप्रमाणे प्रत्येक वेळी आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला चंद्रकलाताई जोशी अगदी मनापासून हजर असतात. त्याबद्दल मी त्यांची सुद्धा खूप खूप आभारी आहे आणि आपल्या सर्वांची मी अत्यंत आभारी आहे. तर आता तुम्हाला ज्या शंका विचारायच्या त्या तुम्ही विचारू शकता. हँड रेज केला तरी चालेल. आणि आता मी तुमचं सगळ्यांचं म्यूट काढतीये. हे जे म्यूट केलेलं जे आहे तर ते अनम्यूट केलंय मी तुम्हाला. तुम्ही माझ्याशी बोलू शकता. 1 मिनिट. मी अलाउ पार्टिसिपंट आहे. तुमच्या शंका विचारा. मॅडम, रेकी आणि हिलिंग मध्ये फरक आहे का? हो, फरक आहे. रेकी आणि हिलिंग याच्यामध्ये जी आतमध्ये असलेली जी सिस्टीम आहे त्या सिस्टीम मध्ये फरक आहे. त्याची जी दिसत नाही अनम्यूट काढलं तरी. हॅलो, आवाज येतोय माझा? हा बोला मॅडम. तर रेकी ही एक वेगळी पद्धत आहे, हिलिंग ही एक वेगळी पद्धत आहे. हिलिंग मध्ये आपण आपल्यामधील निगेटिव्हिटी काढण्यासाठी आणखीन वेगळा प्रकार त्या ठिकाणी वापरला जातो. त्याला प्राणिक हिलिंग असं म्हणतात. तर त्यामध्ये सुद्धा ब्रह्मांडातील ऊर्जा शक्तीचाच वापर केला जातो. सोपं कुठलं आलं मग? इझिली जाणार आपल्याला. पुढचा प्रश्न काय आहे?
सोपं कुठलं जाऊ शकतं आपल्याला? सोपं रेकी रेकी हम्म. शुभम इकडून आलेलं खूप नाही. सोपी आहे. प्राणिक हिलिंग मध्ये काय होतं, एकतर त्यांच्या जवळजवळ 18 त्यांच्या लेवल आहेत हम्म. आणि आपल्याला एवढ्या लेवल शिकणं तुमच्यासाठी पहिले करायचं. खूप पहिले करायचं. आर्थिक दृष्टिकोनातून असेल किंवा सर्व दृष्टिकोनातून अवघड आहे. त्यामुळे रेकी जास्त सोपी आहे. ज्यांना आता विचार मठामध्ये खूप लोक येतात मॅडम, त्यांचे खूप काय काय प्रश्न असतात हा आणि त्यांचे प्रश्न कसं आहे की समजा महाराज सोडवतात, कारण आपल्याकडे जे आहे त्याच्यातनं आपण त्यांना देतो दत्त महाराजांच्या कृपेने, हो पण हो. त्याच्यानंतर त्या गोष्टींचा आपल्याला खूप त्रास होतो. तो त्रास होऊ नये म्हणून सुरक्षा कवच आहे, हे लक्षात घ्या. हो. कारण का ऑलरेडी म्हणजे मी पण स्वामी भक्त आहे, तर हम्म. मला जेव्हा मी हे करायचं ठरलं माझं रेकी शक्ती यामध्ये मला उतरायचं होतं, पण त्यावेळेस मला म्हणजे हा अनुभव खरं सांगावा की नाही असं मला वाटतंय, पण तरी पण मी तुम्हाला अगदी मनापासून हा अनुभव सांगते. तर जेव्हा मी वास्तू आणि ज्योतिषशास्त्रामध्ये उतरायचं ठरवलं, त्यावेळेस मला माझ्या जवळच्या व्यक्तींनी तर सांगितलंच, परंतु ज्या व्यक्ती मला माहिती सुद्धा नाही अशा व्यक्तींनी घरी येऊन मला सांगितलं, तुम्ही हा व्यवसाय करू नका. ठीक आहे. अनेक व्यक्ती, कमीत कमी 25 ते 40 लोकांनी मला घरी येऊन सांगितलं, तुम्ही हा हा. व्यवसाय करू नका. आणि त्यांना त्यावेळेस हा एक मिनिट फक्त तुमचं तुम्ही फोन म्यूट करा तुमचा. तर बघा त्यावेळेस मी कन्फ्युज झाले की मी करू का नको, आणि स्वामी समर्थ महाराजांना मी त्याच्यावर प्रश्न विचारला, स्वामी समर्थ महाराज हा व्यवसाय मी करू का नको, नाहीतर जर का मला इतरांचे जर का मला दोष लागले तर मला ते सहन होणं शक्य नाही. तर अशा वेळेस मी काय करायचं, आणि लवकरच मला स्वामी समर्थ महाराजांनी त्याचं उत्तर दिलं, आणि त्याचं उत्तर म्हणजे सुरक्षा चक्र हे आहे. प्रत्येक ज्योतिषानं कुठल्याही परिस्थितीत रोजच्या रोज स्वतःभोवती सुरक्षा चक्र घेणे आवश्यक आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही जर का सुरक्षा चक्र घेतलं नाही तर तुम्हाला इतरांचे दोष तुम्हाला लागतात. इतरांच्या कर्मात, इतरांच्या आयुष्यात आपण लुडबुड करण्याचं काहीही कारण नाही. तर फक्त तुम्हाला जे काही मिळणार आहे ते परमेश्वरच देतो आहे, ही बुद्धी आपल्याकडे असली पाहिजे. करता करविता तो आहे, ही बुद्धी तुमच्याकडे असायला पाहिजे, आणि तर तुम्हाला हे शक्य होतं. आणि त्याचप्रमाणे हे जे सुरक्षा चक्र मी जे तुम्हाला सांगितलं हे तुमच्यासाठी व्हेरी इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात घ्या. अजून कोणाला काय? काही प्रश्न आहे का? मला विचारायचा आहे. विचारा ना, विचारा. आपण पिरॅमिड मध्ये जे पाणी भरलं जातं वगैरे, तर आपण जी सुरक्षा चक्र जेव्हा घेतो रेकीमध्ये, तर त्या जवळपासचं पाणी वगैरे त्याच्यावर पण पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते. सगळ्यावर घेता येतं, म्हणजे पाण्यावर घेता येतं, गादीवर, उशीवर, आपण जे पांघरून घेतो त्या पांघरुणावर. त्याचप्रमाणे आपल्याला जर झोप येत नसेल तर त्याच्यासाठी आपण ह्या सगळ्यावर आपण सुरक्षा चक्र नाहीये, ती रेकी आहे. आत्ता सांगितलं ते सुरक्षा चक्र, परंतु गादीवर, पाण्यावर, पांघरुणावर, या सगळ्यावर आपल्या शरीरावर ती रेकी शक्ती घ्यायची असते. हा बोला, काय बोलायचंय? नाही, विचारत असेल कोणी तर मला ऐकायला भेटतं. हो, तुम्ही इतरांना सुद्धा सांगू शकता अशा पद्धतीनं करता येतं ते. अजून सांगा पुढे. कुणाला बोलायचंय? टायमिंग छान राहील 3 महिने, त्याच्यातनं खूप काही शिकायला पण भेटेल. हा, 3 दिवस नाही, मी अगोदर फक्त लेवल 1 ची जाहिरात टाकणार आहे. लेवल 1 ची 8 दिवस प्रॅक्टिस करायला होईल. लेवल 2 नंतर आपल्याला 3 महिने डेली 1 तास प्रॅक्टिस आहे. हा, परंतु लेवल 2 मध्ये जी आपल्याला करायची आहे, म्हणजे शरीराच्या आतमध्ये जे घ्यायचे ते ज्यांनी त्यांनी आपलं आपलं घ्यायचंय, परंतु मग आपल्या जीवनात अनेक गोष्टी पाहिजे असतात. म्हणजे आपल्या स्वतःला पैसा पाहिजे, आपल्या नातेवाईकांना पैसा पाहिजे, आपल्या मुलांना पाहिजे, आपल्या मुलांनी अभ्यास केला पाहिजे, आपल्या नातवंडांनी अभ्यास केला पाहिजे,
त्यानंतर आपण स्वतः सुरक्षित राहायला पाहिजे, आपली नातवंड, आपली मुलं सुरक्षित राहायला पाहिजे, आपल्यामधील आजार काढायचे, दुसऱ्यांमधील आजार काढायचे, अनेक अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आणि मग ही जी प्रॅक्टिस मी तुम्हाला आता सांगितली ती आपण नंतर पुढे घेणार आहोत. त्याच्यानंतर रेकी दिल्यानंतर आपण जे पाणी दिलंय समजा, तर दूर एखादी व्यक्ती तर त्याला ते पाणी आपण पोचवू शकतो. तुम्ही त्यांना पाणी देण्याची गरजच नाही, तुम्ही त्यांना डायरेक्ट रेकीच द्यायची. हो. दूर असलेल्या व्यक्तीला तुम्ही हे पाणी इकडून तिकडे पास कसं करू शकणार? नाही करू शकत. तुम्ही त्यांना डायरेक्ट रेकी शक्ती द्यायची. अच्छा. चालेल. म्हणजे मी तर माझं ऍडमिशन दोन्ही याला आहे, मी तुमचे ऍडमिशन. आणि ही जी प्रॅक्टिस आहे ती ज्या व्यक्ती दोन्ही माझ्याकडं दोन्ही लेवल करणार आहेत तर त्यांच्यासाठी ही प्रॅक्टिस आहे. अशा पद्धतीनं. तर का माहिती का मॅडम, मला प्रॉब्लेम काय येतात, मला नाही खूप लोकांना येतात ज्योतिषांना, पण माहित नाही की ते कसे पोहोचतात की न पोहोचतात. पण हा प्रॉब्लेम येतो की आपल्या जवळ बाकी इतर ज्या भौतिक गोष्टी जवळ ठेवून जे सुरक्षा कवच मिळतं ना, संरक्षण, त्यापेक्षा आतूनच एक स्वतःच तयार झालेलं पाहिजे. हो बरोबर. हो. तर त्याचे बाकीच्यांची जे निगेटिव्हिटी ती आपल्यापर्यंत पोहोचत नाही. हो. कुठल्या याला लागू होतं, समजा तो ज्योतिषच पाहिजे असं पण काही नाहीये. तो एखादा चांगला ऑफिसर असेल, एखाद्याची चांगली कलागुण असेल, कोणाला काहीतरी एखादा कौशल्य असेल, ही आपण म्हणतो की नजर लागली किंवा थोडस मागेच चाललंय, हे चाललंय, हे प्रत्येकासाठी गरजेचं आहे असं मला वाटतं. प्रत्येकासाठी सुरक्षा चक्र अत्यंत आवश्यक आहे. ज्योतिषासाठीच असं नाही, ज्योतिषाचा हा व्यवसाय आहे, त्यात तो डायरेक्ट दुसऱ्यांच्या कर्मामध्ये तुमचं कर्म सांगत असतो, म्हणून ज्योतिषांना आवश्यक आहे. पण त्याचबरोबर लक्षात घ्या की आपण घरात उभे आहोत, घरामध्ये एका खुर्चीवर आपण उभे आहोत आणि खुर्चीवरून वरचा डावा काढायला गेलो तर आपला पाय घसरू नये, आपण पडू नये म्हणून आपल्याला आवश्यक आहे. मग आपली मुलं खेळतात, बाहेर जातात, गाडीवर जातात, ग्राउंडवर खेळतात. आता कोरोनाच्या काळात अन्य कुणालाही त्रास होऊ नये म्हणून याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे अनेकच गोष्टी आहेत, अशा अनेक आता मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी या आपल्याला आणि इतरांना आवश्यक आहे. आणि सुरक्षा चक्र तर आपल्या आरोग्यासाठी आणि आपण कधीही पडूच नये यासाठी आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. आता बघा आपण हे प्रकार ऐकतो की वय झाले आणि जास्त वय झाल्यानंतर मग एक 50 नंतर असेल वगैरे आपण खुर्चीवर उभं राहिलोय, आपण उमेद आपली पूर्वी असते, पूर्वीचीच उमेद आपल्याकडे असते आणि पूर्वीसारखंच आपण पटापटा काम करायला जातो, वरती चढतो, फॅन पुसतो. बायकांची ही गोष्ट आहे, पुरुष सुद्धा अशा पद्धतीनं भरपूर काम करत असतात. तर मग वरती चढल्यानंतर खुबा मोडलाय, पाय मोडलाय, अगदी घरातल्या घरात सुद्धा होऊ शकतं, त्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही. आणि अशा वेळेस आपल्याला या रेकी शक्तीचा खूप चांगला उपयोग होतो. आता मला वाटतं शंका तुम्हाला समजल्या असतील सगळ्या, मला वाटतं. काही आहेत का शंका? अजून एखादी असेल तर मी घेईन. चारुताई मी बोलू का? हा बोला ना. कविता जगताप बोलते. हो बोला. तुम्ही आत्ताच ते जे सुरक्षा कवचचं जे आमचं घेतलं ना मेडिटेशन, आता ते इतकं पॉवरफुल होतं की आम्ही पुढे तुम्ही काय बोलता ते काही कळलंच नाही, आम्ही एकदम ट्रान्स मध्येच गेलो. इतकी पॉवर आहे. आता मी पुन्हा तो व्हिडिओ तुमचा टाकल्यावरती मी ऐकणार आहे तुम्ही काय काय सांगितलं मध्ये. आणि हा असा अनुभव आला का अजून कुणाला कविता त्यांच्यासारखा? खूप छान झालं. मला पुढे तुम्ही काय बोलला काही कळलंच नाही. मी पुन्हा तो व्हिडिओ ऐकणार. सगळं ओंकार स्वस्तिक तुम्ही स्वतः दिसला? खूप छान झालं. पूर्ण ट्रान्स मध्येच गेल्यासारखं झालं आम्हाला. खूप छान. एवढंच नाही, मी सेल्फ हिप्नोटिझम सुद्धा मी ऑनलाईन शिकवू शकते. तुम्ही तिकडे असता आणि इथं बसून तुम्ही तिकडे हिप्नोटाइज होऊन तुमचे आजार बरे होऊ शकतात. आपल्याला ह्याच्यामधून म्हणजे अनेक गोष्टींचा वाईट वापर होतो, आपल्याला तसा करायचा नाही. तर आपल्याला समाज हितासाठी याचा वापर करायचा आहे, या शक्तींचा वापर करायचा आहे. परमेश्वराने आपल्याला खूप काही दिलेलं आहे. हा निसर्ग खूप समृद्ध आहे, हे ब्रह्मांड खूप समृद्ध आहे, आपण स्वतः खूप समृद्ध आहोत. मग आपण काम आपल्याला म्हणजे नुसत्या शरीराचा विचार केला, आपल्याला खूप लहानपणी शाळेमध्ये एक गोष्ट शिकवली जायची की म्हणजे मला आता ती गोष्टही आठवत नाही, खूप वर्षापूर्वीची ती गोष्ट आहे की
एक माणूस होता आणि तो खूप गरीब होता. आणि त्या गरीब असलेला जो माणूस होता तो म्हटला, माझ्याकडे काही नाही, काही नाही, काही नाही. मग त्याला एक साधू भेटला. मग तो त्याला म्हटला माझ्याकडे काहीच नाही. तर तो म्हटला, "एक काम कर," म्हणे, "अ, मला अ, मला एक डोळा नाहीये. तू मला एक डोळा काढून देतो का? मी तुला ₹1,00,000 देतो." तर मग तो म्हटला, की "नाही, नाही, मी कसा काय माझा डोळा देईन?" मग नंतर तो म्हटला, "अरे अमुक-अमुक एक आहे, त्याला तुझा एक पाय देतो का त्याचे इतके पैसे, तुझा एक हात देतो का त्याचे इतके पैसे, तुझं किडनी देतो का त्याचे इतके पैसे." मग अशा पद्धतीनं एवढं समृद्ध शरीर आपल्याकडे आहे, तर आपण कसं काय म्हणतो माझ्याकडे काहीच नाही? खूप काही आहे. परमेश्वरानं आपल्याला दिलंय. फक्त आपल्याला त्याची जाणीव नाहीये आणि अशा पद्धतीनं आपण ह्याची जाणीव करून घ्यायची आहे, त्याचं साधना करायची आहे आणि आपल्याला खरोखर समृद्ध जीवन आपण मिळवायचं आहे. अशा पद्धतीनं ह्या ठिकाणी माझं आज मला वाटतं मी संपवते या ठिकाणी. तुम्हाला चांगले अनुभव आले असतील, तर मला WhatsAppवर मेसेज करा. तुमचे अनुभव आणखीन मला सांगा आणि मी फक्त 2 मिनिटं चंद्रकलाताईंनी आम्हाला आशीर्वाद द्यावे आणि कार्यक्रम संपला असं मी त्यांना सांगेल या ठिकाणी. कार्यक्रम खूप छान झाला हां. आणि शिकवण्याची तुमची तळमळ आणि लोकांच्या अंतःकरणापर्यंत तुम्ही जी तेजवलय दिली ती नक्कीच पोहोचली असतील आणि तुमची कार्यशाळा संपन्न हो आणि नुसती तुमची कार्यशाळा संपन्न न हो तर तुम्ही तुमच्या कार्यशाळेत जे म्हणून मोठ्या आशेने येणार आहेत त्यांच्या जीवनात असाच प्रकाश येवो, त्यांच्या जीवनातला सगळा अंधकार नाहीसा हो आणि त्यांचं जीवन, त्यांचं भविष्य असंच प्रकाशमान हो एवढी सदिच्छा व्यक्त करते मी. खूप छान. जेव्हापासून म्हणजे तुम्ही इथं बोलवलं, मला इथं बोलण्याची संधी दिली त्या या व्यासपीठाची मी आभारी आहे. हो ताई, तुम्ही तुमच्या जीवनातले क्षण आम्हाला देताय. त्याच्यामुळं आम्ही संधी काय तुम्हाला देणार? तुमचे पॉझिटिव्ह विचार ऐकण्यासाठी आम्ही आतुर झालेलो असतो आणि तुम्ही जे म्हणजे स्पष्ट सांगायचं तर मी आहे पॉझिटिव्ह, पूर्वीपासून आहे. परंतु जेव्हापासून ताई माझ्या जीवनात आल्या, मी खूप पॉझिटिव्ह, आणखीन पॉझिटिव्ह मी व्हायला लागले. असे मार्गदर्शक आपल्या सर्वांना मिळू द्या आणि अशी सदिच्छा मी या ठिकाणी व्यक्त करते आणि मी आता ही कार्यशाळा या ठिकाणी संपवते. कुठल्याही परिस्थितीत मी असं म्हटलेलं नाही, की म्हणजे बळजबरी कुणावर नाही, काही करून माझ्या कार्यशाळेची जाहिरात करण्यासाठी मी या ठिकाणी आलेले नाही. तुमच्या नशिबात असेल, तुमची इच्छा असेल तरच तुम्ही या. तुम्ही अजिबात असं काही मानू नका, की मी जाहिरात करण्यासाठी एवढं बोलते असं मानू नका. खरोखरच मी तितक्या तळमळीनंच मी माझी कार्यशाळा घेत असते. आणि त्यामुळं तसाच तुम्ही चांगला विचार करा आणि आता मी थांबते या ठिकाणी. खूप खूप आभारी आहे तुम्हा सर्वांची आणि चंद्रकलाताईंची. तुमच्या शब्दातली तळमळ नक्कीच सर्वांच्या अंतःकरणापर्यंत पोहोचली असेल. स्वामी ओम, स्वामी ओम. स्वामी सांगतात. थांबते मी आता. स्वामी ओम.